इथे. इथे? हो, उतर पटकन. कसं वाटलं सरप्राईज? हे म्हणजे हो, आवडलं नाही का तुला? नाही आवडलं, पण अदिती इथे. हो, आज चायनीज. चल चल चल, ये पटकन. बस. एक विचारू? बोल ना. नाही म्हणजे तुला हे असं उघड्यावरचं खाणं हायजेनिक असेल की नाही, ही रस्त्यावर अशी सेटिंग अरेंजमेंट, हे सगळं तुला आवडत नाही ना? अरे, कॅम्पिंगला माझ्या आवडीचा मेन्यू होता, मग आज तुझ्या आवडीचं. तू कॉलेजमध्ये खायचंस तसं. आता बघत राहणार आहेस की ऑर्डर पण करणार आहेस? नाही, करतो ना. खरंच खूप भूक लागली मला. घे पटकन कर. सांग ना, तू काय खाणार? आता तूच ठरव काय. महालक्ष्मी उतर. आता आता काय, सरळ जायचं. राईटला टर्न घेतला की समोर नानांचा मळ आहे. ओके, चल जा. आणि हो, तिथे गेली ना की मला फोन कर काम होत आल्यावर. ओके, गो फास्ट. मिलिंद, मी एकटीच जायचं? अरे रात्र बघ किती झालीये. हे महालक्ष्मी, तुला पैसे हवेत ना, हे नाटकं नकोय, आळशीपणा करू नकोस. चल निघ, चल. अरे पण तरी पण तू चल ना माझ्या बरोबर. असं काय करतोयस? गो गो फास्ट, गो. ऑल द बेस्ट. मिलिंद, अरे ऑल द बेस्ट. डोंट वेस्ट टाइम प्लीज. मिलिंद, मिलिंद, अरे राघोने डिच केल्यामुळे गुळपोळीत येऊन नाईलाजाने राहावं लागतंय. आणि तो मिलिंद पैसे पैसे करतो, देत तर नाही अजिबात. अरे थांब. आता इथे काय करताय? मॉम, अगं एवढ्या रात्रीची इथे काय करतेस तू? बिबट्या येतात माहितीये ना. आता हे मध्येच कुठे भेटले? मिलिंद रागावला आणि सोडून गेला मला असं रस्त्यात. डॅड असं वागेल असं वाटलं नव्हतं मला. बरं, असू दे असू दे. ऐका, तुम्ही चला, आपण घरी जाऊया. चला, या बसा. हा, बस गाडीत ये. ओके. काय ठरवलं होतं आणि काय झालंय? परत वरात घरी निघाली. ओ गॉड. अख्ख्या पिकाची नासधूस झाली म्हणजे काय? किती नुकसान झालं असं? मुद्दाम कोणीतरी केलंय हे. नानाचं चांगलं पाहुलं नाही कुणाला. कोण कशाला करायला उगाच? अहो, यांनीच केलंय सगळं. नाना, घाई केलीस तू. मोठ्या भावाचं ऐकलं नाहीस आणि प्रयोग करून टाकला. असं रसायन वापरलं
एक वर्षभर तरी तुला ही जमीन कसता येणार नाही. तरी आप्पा सांगत होता प्रयोग करू नको, करून टाकलं प्रयोग. कोणीतरी पिकाची नासधूस केली, याच्यामध्ये नानाची काय चूक? कोण कशाला उगाच येऊन करेल? अहो यांनीच प्रयोग केला. ही हायब्रिड बियाणं वापरली, ही रसायनं वापरली, त्याच्यानंच ही पिकाची अवस्था झाली. नाना चुकलास तू. तू मला शिकू नको, चाल निघ. माझ्या फुटलेल्या नशिबाची पाहणी करून झाली ना, निघायचा. आता कशाला ओरडतोय? आधी डोकं चालवायचं ना. तू कोणाला शहाणपणा शिकवतो रे? हा? थांबतो. कोणाला शहाणपणा शिकवतो तू? थांबतो. काय रे? कोणाला शहाणपणा शिकवतो तू? हे नाना का? अरे अरे हे नाना का? हे नाना का? अरे थांब, अरे थांब, तू जरा शांत हो. नाही सोड तू. मी तुला सोडलं नाही हा. तू जरा शांत होशील का? अरे काय करतोयस हे? अरे सिद्धू बघ ना, हे माझी फजिती पाहायला आले रे. तू निघ आता. हो हो ना घरी सांभाळा त्याला. निघ आता तू. अरे अरे काय करतोयस तू? शांत होशील का जरा? हे बघ नाना का, जे झालं ते झालं, तू घरी चल. हे सांभाळा त्याला, काय वेड्यासारखं वागतोय. तू भेट बघतो मला, तुझ्याकडे बघतो रे मी. तू शांत हो जरा. आवरा त्या वेड्याला. ए तुम्हाला कळलंय ना काय झालं ते? चला निघा घरी. तू भेट बघतो मला. तू शांत हो. तुझ्या अशा हाल करतो ना. चल आवरा आवरा. निघ लगेच. नाही बाबा निघ ना. थांबू नकोस इथं, चल. नाना, ए नाना, अरे कशाला टेन्शन घेतोय? अरे झालं ते सगळं वाईटच झालं रे, पण आता एवढं नुकसान ते आपल्याशिवाय कोणाला जास्त कळणार आहे? अरे आपण परत प्रयत्न करूयात. नाना आपण सगळे मिळून पेरणी करूया. आणि नाना आपण ना सगळी व्यवस्थित माहिती घेऊयात, नीट समजून घेऊयात. अरे त्यासाठी कुठलं बियाणं वापरायचं, कुठलं खत त्यासाठी योग्य आहे, याची सगळी माहिती घेऊयात आपण. हो, म्हणजे मी काहीच माहिती नाही करता हे पीक लावलं ना. मूर्खासारखं लावलं मी. अरे गाढव आहे मी, गाढव. वा. अरे नाना आपल्याला तसं म्हणायचं नव्हतं रे. घ्या बापूसाहेब, घ्या तुम्ही एकमेकांची बाजू घ्या. अरे तुमचीच नजर लागली रे माझ्या या पिकाला. नाना अरे काय बोलतोस तू हे? बरोबर बोलतोय मी, बरोबर बोलतोय. तुम्हाला वाटतच होतं मी हा नवीन प्रयोग करू नये. मला काहीच सुचत नाही. नाना हे बघ असं एकदम खचून जायचं नाही बरं का. हो मग काय करू सर? काहीतरी होईल. होतं नव्हतं ते सगळं या पिकासाठी घालून बसलो. नाना मी तुम्हाला एक सुचवू का? हो सर, विचारताय काय? सांगा ना. मला वाटलंच होतं सर, तुम्ही नक्कीच मला मदत कराल. सांगा सर, मी काहीही करायला तयार आहे सर, सांगा. नाही म्हणजे बघा, मी काय म्हणतो, तुमच्याकडे जे काही आहे ते तुम्ही गहाण ठेवू शकतात. हा म्हणजे तुम्हाला इमिजिएटली पैसे मिळतील ना त्यातून, अगदी काही तासांमध्ये. हा पण सर त्याने काय होणार आहे? हो असं काय करताय नाना तुम्ही? हो त्यातून तुम्ही एखादी नवीन जमीन घेऊ शकता किंवा एखादी जमीन तुम्ही कसायला घेऊ शकता, त्यामध्ये एखादा नवीन प्रयोग तुम्ही करू शकता. आलं का लक्षात नाना? पण सर आपल्याला कोण करेल अशी मदत लगेच? नाना माझ्या ओळखीचे एक फायनान्सर आहे, ते तुम्हाला इमिजिएटली पैसे देतील. काय बोलता सर? खरंच? मी लगेच त्यांच्याशी बोलून घेतो. ओके. डोंगरा एवढे उपकार झाले. काय करताय तुम्ही हे? हे बघा उपकाराची भाषा करू नका. मला ह्या बदल्यामध्ये काहीही नको. तुमची पैशाची अडचण दूर व्हावी इतका साधा आणि सरळ हेतू आहे माझा. सर मला काय काय ठेवता येईल? त्यासाठी तुम्हाला फक्त जमीन ठेवून काम होणार नाहीये. मग त्यासाठी तुम्हाला तुमचा ह्या घरामध्ये जो हिस्सा आहे म्हणजे तो गहाण ठेवावा लागेल. नाना काय झालं नाना? काय नाही सर, ठीक आहे. तुम्ही कागदपत्र तयार ठेवा. मी माझ्या नावावर जे जे आहे ते सगळं आणतो. घराचीही कागदपत्र आणतो. दॅट्स ग्रेट ग्रेट. मी ताबडतोब बोलतो त्यांच्याशी. ओके सर,
खूप उपकार झाले सर. नाना काय चाललंय तुमचं हे? हात कशासाठी जोडताय तुम्ही? हा, आणि हे जे काही मी करतोय ना ते केवळ आपल्या माणसांसाठीच. हे बघा बाळा आला. सिद्धू तू एक काम करा, आपलं सरप्राईज तयार झालं ना की नाना काकाला घेऊन शेतावर यायचं काय. आप्पा ही जबाबदारी माझी. पण नाना कुठे? बरोबर त्यांच्या रूम मध्ये बसलाय. अरे म्हणजे तो बिझी आहे. मग त्याच्यात आपण इथून सटकूया. हा, हो तुम्ही सगळे निघा, म्हणजे मी, ताई आणि विहीणबाई स्वयंपाक तयार झाला की जेवण घेऊन येतो. हो हो मोठ्या बाई, पण फक्त थोडं लवकर या, कारण तिथे खूप काम करायचंय, त्यामुळे खूप भूक लागणार. अरे हो, अगदी वेळात येतो आम्ही, काळजी करू नका. बरं चला आता लवकर पटापटा, कामं भरपूर आहेत आपल्याला. चला 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 चला. चला चला, डबे भरायला लागतील. चला या विहीणबाई. हे गोकुळ निवासच्या हिश्श्याचे पेपर, हे जमिनीचे पेपर, हे सगळं देणं गरजेचं आहे. नाहीतर येत्या वर्षाची दुमण्याची फी सुद्धा भरणं मुश्किल होईल. सगळे पैसे या प्रयोगात लावून खूप मोठी चूक केली मी. सगळं पीक करपलं, आणि हे नुकसान भरून काढायचं असेल तर नवीन पीक घेणं गरजेचं आहे, आणि त्याच्यासाठी पैसे लागतील. खरी आप्पा बरोबर सांगत होता. हा नाना चावी द्यायचं सोडून तिजोरीकडे काय करतोय? तिजोरीतनं एवढे पैसे तू काढलेस कशासाठी? बयोने नव्यानं हक्क दिले, त्याचा तू गैरफायदा घेतोयस. तात्या आणि बयो काय विचारत नाही, त्यांना काही अडचण नाही, पण तुलाच काय प्रॉब्लेम आहे? पण इथे मी असताना तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आणि तुम्ही रडत बसलेलं हे मला नाही आवडणार. मी बिझनेसच्या फक्त आयडियाज देत नाही, अनफॉर्च्युनेटली त्याच्यात जर लॉस झाला ना तर मी मदतीचा हात देखील पुढे करत असतो. सो द पेपर आर रेडी. पण हा नाना अजून कसा आला नाही? विचार बदलला की काय त्याने? हा, शेतावर येणारच का तू? छे, मी कशाला येऊ शेतावर? आणि माझ्याकडे तितका वेळही नाहीये. आता कुठल्याही क्षणी नाना इथे येऊ शकतो आणि ह्या पेपर्सवर तो सह्या करू शकतो. एकदा का नानाने ह्या पेपर्सवर सह्या केल्या ना, ह्या घरातला एक मोठा हिस्सा आपल्याकडे कायमचा येईल. व्हॉट? येस. अरे पण सिद्धार्थ नानांना घेऊन मगाशीच बाहेर गेलाय. व्हॉट? कुठे? शेतावर. हा सगळेच तिकडे आहेत, आणि आम्ही पण आता शेतावरती जेवण घेऊन चाललोय सगळ्यांसाठी. बरं चल, मी येते. हा, हा सिद्धार्थ किंवा ही आदिती नेहमी माझ्या प्लॅनच्या मध्ये येतच असते. या या बाई, या जेवायला या. नाही नको नको, तुम्ही कॅरी ऑन. मी सहजच आलो होतो ना, म्हणजे तुम्ही नानांना काय सरप्राईज देतात ते बघायला आलो होतो. नाही नाही नाही, अहो असं कसं? आता तुम्ही आलात, अहो शेतावर जेवणाचा आनंद वेगळाच असतो बघा. नाही नंतर कधीतरी. नाही नाही नाही, असं नाही बाई. या या, हो या 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 बाई, बसा. ओके, थँक्यू. सर, सर, तुम्ही मला मदत करायची जी तयारी दाखवली ना, त्याच्याबद्दल आभारी आहे. पण आता नको. बघितलं ना, हे सगळेच किती खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे आहेत. यांचा पाठिंबा असताना मला माझी जमीन, घराचे कागदपत्र गहाण ठेवायची गरज नाही. बरोबर बोलतोय ना सर मी? हो बरोबर आहे. ताई, मोठ्या बाई, खूप छान झालं जेवण. खूप दिवसांनी छान जेवतोय. अगं नानी,
ताईने मिठाऐवजी साखर नाही टाकली. अहो मी ते विसरते म्हणून चुकून होतं ना माझ्याकडून. डॅड, तू इथे शेतातच आमच्या बरोबर जेवायला आलास ते बरं केलं. मला तर वाटतं आपण रोजच शेतात यायला हवं असं. ते एसीत मीटिंग्स करण्यापेक्षा शेतात येऊन घाम येईपर्यंत काम करायला मला जास्त आवडतं. मला एवढं छान वाटतंय ना आज. ते तू अमेरिकेला गेल्यानंतर हे शेतात असं जेवण खूप मिस करशील ना. हे सुख कुठेच नाही मिळत. आदिती, डॅड, थँक्यू बेटा. महालक्ष्मी, उठ. ए महालक्ष्मी, उठ. महालक्ष्मी उठ, उठ. अगं उठ ना. हे महालक्ष्मी. मिलिंद, माझे पैसे दे ना प्लीज. हे झोपेत सुद्धा पैसे मागते. ही अशी नाही उठणार. व्हॉट नॉनसेन्स. हे कोण आहे? बोंबलू नको. व्हॉट इज दिस मिलिंद? असं उठवतो का कोणी? जरा नीट उठवायचं ना. आणि बेसिकली इतक्या रात्री तुझं काय काम आहे? अरे मी तुला व्यवस्थितच उठवत होतो, पण तू पैशात लोळत होतीस ना. लोक मिलिंद, तू ना उद्या मला जेवढं बोलायचं तेवढं बोल. मी ना दिवसभर शेतात काम करून स्वयंपाक करून थकून गेलेली. आता मला झोपू दे प्लीज. गुड नाईट. अरे ए महालक्ष्मी, उठ. आपली पुढची चाल काय असेल याचा जरा विचार कर ना. 20% कमिशन हवंय ना तुला? सारखे पैसे पैसे काय करतोयस रे? आतापर्यंत मला एक पैसाही दिलेला नाहीयेस तू. हो ना, मग त्यासाठी तुला रात्रंदिवस मेहनत करावी लागेल, तीही माझ्यासारखी. नानाने सह्या केलेल्या नाहीत, तो हिस्सा सुद्धा हातातून गेलाय. आणि मी माझा प्रत्येक प्लॅन किंवा माझा प्रत्येक प्रोजेक्ट हा सक्सेसफुल केलाय. तो मेहनतीने रात्रंदिवस एक केलाय. पण आज पहिल्यांदा असं घडतंय की माझी मुलगी माझ्या प्लॅन मध्ये अडचण ठरते. पहिल्यांदा असं घडतंय. या कारण ती आता अदिती देशमुख आहे आणि तिचं तिच्या घरातल्यांवर प्रचंड प्रेम आहे. काही झालं ना तरी ती तिच्या घरातल्यांना एकत्र केल्याशिवाय राहणार नाहीये मिळेल. हा, पण अर्थात आता हा काही दिवसांचाच प्रश्न आहे. कारण सिद्धार्थ आता अमेरिकेला जाणार आहे, त्यानंतर अदिती एकटीच असणार आहे. सांगतो. मोठा बाई, नानी, ताई, या लवकर या. नानी, ते ताट ठेव. ते कापड इथं पसरा बरं. बापू, आप्पा, सिद्धू, अरे या सगळे या, पटकन या. काय झालं नाना? तुम्ही शेतावरती जात आहेत का? मी पण येतो तुमच्याबरोबर. अरे कोणी कुठे जात नाही. तू एक काम कर, इथेच उभा राहा बरं. मोठ्या बाई, औषध. काय नानाच्या डोक्यात? नाना, काय करतोस तू? अरे सांगतो, सगळ्यांना सगळं सांगेल. 2 मिनिटं फक्त. अरे सगळं कशासाठी? तात्या, बयो, तुम्हा दोघांना या घरात पुन्हा एकदा मानाने आणायचंय. मी चुकीचं वागलो, या घराचे संस्कार विसरलो, वाटण्या मागून या घराचा अपमान केला.
तुमच्या दोघांची मी माफी मागतो. आणि तुमच्या दोघांची माफी मागणं म्हणजे या घराची, या वास्तूची माफी मागितल्यासारखंच. होय बाई, कुंकवाच्या पावलाने या घरात ये आणि लक्ष्मीची पावलं पुन्हा उमटू दे. आम्ही तुला कधीच माफ केलंय. तू आम्हाला लक्ष्मीनारायणाचा जो मान देतोय ना, तो आमचा मान नाही, तो मान यांचा आहे. नाही बयो आजी, तुम्हा दोघांचा प्रवेश व्हावा अशी नाना काकांची इच्छा आहे आणि म्हणूनच त्यांनी हे सगळं केलं. आणि आम्हाला सुद्धा ते आवडेल. सुनबाई, तू आणि सिद्धूनी लक्ष्मीनारायणाच्या पावलाने इथे यावं घरात, अशी माझी आणि बयोची इच्छा आहे. तुम्हाला माहित नसेल, पण आम्ही जेव्हा हातावर होतो ना, तेव्हा या सिद्धूने, त्याच्या या लक्ष्मीने आम्हाला आधार दिला, धीर दिला. खरा मान त्यांचाच आहे. तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच आहे की ज्याला घर अडचणीत होतं त्यावेळेला या दोघांनीच मेहनत करून, धडपड करून पैसे उभे केलेत. पडत्या काळात दोघांनी या घराला आधार दिला, आधारस्तंभ झालेत दोघं जण. सुनबाईला मी मानाचं पान देऊन हे कुटुंब एकत्र बांधून ठेवण्याची जबाबदारी दिली होती. आणि सुनबाई ही जबाबदारी कधीच विसरली नाही. हो, अगदी बरोबर बोलताय तात्या तुम्ही. या दोघांमुळेच आपल्या घरात पूर्वीसारखा आनंद दरवळायला लागलाय. सिद्धू, आदिती, या. अरे बघत काय बसलाय, चला. नानी काकी, नाही नको, ऐका माझं. सिद्धू, सुनबाई, जिथे माझ्या नवऱ्यालाच माझ्या शब्दांना किंमत नाही, तिथे ही लोक काय देणार? पल्लू, पल्लू अगं किती हायपर झाली आहेस, किती चिडचिड करतेस. मी तुला म्हणाले होते ना, प्रेग्नन्सी मध्ये इतकी चिडचिड चांगली नसते. शांत हो. इथे इकडे बस, बस इथे. हे पाणी. नाही, नकोय मला. पल्लू, पाणी. शांत हो बाळा. कशी शांत हो? बघितलंत ना, कोणीही आलं नाही माझ्या मागे. आपलं रक्ताचं नातं नाहीये, तरी मोठ्या बहिणीचं नातं लक्षात ठेवून तुम्ही आलात ना. मी आली आहे ना, मग शांत हो पाहू. हे बघ, काहीही मनात ठेवू नको, तुलाच त्रास होईल ना बाळा. कसं सांगू, त्या सिद्धू अतिथीमुळे. सॉरी, पण मला ना सगळ्यात जास्त राग या सिद्धू आणि आदितीचा. चला, साखरपुड्याची तयारी साखरपुडा तयार करण्यापासून करूयात. हो, या. नानी, तो गिफ्ट पेपर द्या मला. हा हा. अगं पण अर्जू, गिफ्ट कुठे आहे? म्हणजे गिफ्ट समोर असेल तर कळेल ना किती कापायचा, कसा कापायचा ते. नाने, अगं साखर बांधायची त्याच्यात. हे पल्लू, त्यांना जाऊन मदत कर ना. मी नाही. आदिती, ती साखर घे. अर्चना, साखरेचा अंदाज बघून पुढा नीट कट कर, म्हणजे मग तो तुटणार नाही. हो हो हो. चला, चहा नाश्ता घ्या आधी. हा. ऐका हो, ऐका. देशमुखांच्या घरातल्या वाटण्या खोडल्या हो. हा बापूचा आवाज आहे का? हो रे, तोच आहे. अरे पण हा ओरडतोय का असा? आले. अरे बापू, अरे काय चाललं तुझं? आणि असं काय ओरडत तुला मोगा लावून? अरे नाना, अरे काय सांगू तुम्हाला. अरे मी तर हत्तीवरनं साखर वाटणार होतो, पण म्हटलं नको, म्हणून मोटारसायकलवर बसून आम्ही सगळ्या गावभर बातमी पसरवली आणि पेढे सुद्धा वाटले. काय? अरे पण का? अरे वाटण्या झाल्या तेव्हा खोचकपणे चौकशी करायला आले होते ना गावकरी. मग अरे पण बापू, त्याच्यासाठी गावभर देवंडी पिटवायची काय गरज होती? अरे आज न उद्या गावकऱ्यांना कळणारच होतं. अरे गुळपुळीत कोणची बातमी लपून राहते का?
नाही नाही, पण मला आवडलंय तुमचं. बरं झालं सगळ्या गावकऱ्यांना सांगितलं ते. पण दमला असाल ना आता, चला नाश्ता करून घ्या. बाप्या तू तर जरा जास्तच खा, ओरडून ओरडून भूक लागली अगं असते. खरंच अक्के एकदम तू मनात ओळखलं. दे 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 लवकर दे बाई, लवकर दे बाळा. हे पहा, आता सगळे साखरपुड्याचे सगळे विधी लवकर पार पाडायला पाहिजेत बरं का. काही राहता कामा नये. ताई, बापू, तुम्ही बँकशी बोलून घ्या. हो तात्या, आजच फोन करतो. आणि ऐका ना, म्हणजे साखरपुडा तर होईलच, पण आणखी एक विधी राहिलाय जो साखरपुड्याच्या आधी असतो. अगो बाई सुनबाई, अगो कुठला विधी? तुम्ही पण सर्व विसरला? म्हणजे मी विसरते ते ठीक आहे, पण तुम्ही? पण साखरपुड्याच्या आधी कुठला विधी असतो? बॅचलर्स पार्टी. ए बाकीचं काही नको, आपण फक्त सरबत घेऊ. कसं बाई अवघड आहे. नाही मी काय म्हणतो, थोडीफार. नाही 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 नाही, असलं काही नको. हा म्हणजे आपण आपल्या घरचे नियम पाळू. हो ए सिद्धू, हे असली पार्टी वगैरे नको. हा हो नाही नाही, अरे सिद्धार्थ माझं एक मिनिट एक मिनिट माझं आहे तुम्ही. जर मला काय म्हणायचंय, पार्टी म्हटलं की ड्रिंक्स आली ना, आणि सगळ्यांनी घेतली पाहिजे असं काही नाही. थोडी घ्यायला काही हरकत नाही ना, काही कंपल्सरी नाही कोणाला. ओके हो सर. हो सर काय? हा सिद्धू, या असलं काही नको. हा हो माफ करा, हे असलं खरंच नको आमच्या घरात. हो हो हो, त्यापेक्षा आपण मसाला दूध आणू. हा हा. अहो बापू, मसाले दूध काय, त्यापेक्षा ऍटलिस्ट आपण कोल्ड्रिंक तरी आणूया ना. नाही नाही, पण का मसाला दूध का नको? अहो पण बापू, कोल्ड्रिंक तरी ऍटलिस्ट पाहिजे ना. चला पार्टी सुरू करूयात. अगो बाई, हे प्यायचं? पिणं तर लांबच, हे आपल्या घरात आणलं कळलं तर अरे बापरे. नाही नाही, मोठ्या बाई पॅनिक नका होऊ. हे असं काहीच नाही होणार आहे. मॉम, हे काय आहे? ही अशी पार्टी नाहीये. अगं पण मुंबईला आपण अशीच पार्टी करतो ना. पण इथे नाही. तुम्ही सगळ्या काळजी नका करू. हे असं काहीच नाही होणार आहे इथे. आपण छान खायचंय, गप्पा मारायचे, गेम्स खेळायचे. गेम्स म्हणजे खेळ, मंगळागौरीचे खेळ. हा हा खेळूया ना, मस्त मज्जा येईल. हा तेच गेम्स खेळायचं म्हणत होते मी. खेळूया. चला जिम्मा पासून सुरुवात जिम्मा करूया. खेळूया. आधी हे उचलूया. चला दीदी. हो आले, हे ठेवू देत. चला नमा आधी या लवकर. चला. मला नाही येत. हो मला सुद्धा नाही जमणार. अगं काय ओ वीणबाई, तुमचं काय? चल तुम्ही चला या चला. तुम्ही माझ्या आजूबाजूला उभे राहा, मी तुम्हाला शिकवते जिम्मा. चला 1 2 पहिल्यापासून ना. हा पहिल्यापासून. सर गोविंदा येतो, मजवर गुलाल फेकितो, आमच्या वीण्या मोकळ्या, माणिक मोत्यांच्या साखळ्या, घडव घडव रे सोनारा, माणिक मोत्यांच्या बिल्लोरा. झालं? चला तर मग चेअर्स करूया आता. चल. अरे चेअर्स कुठं करतो? बाळा कुठे आहे? बोलून आण त्याला आधी. अरे हो, बाळा कुठे आहे? थांबा, मी जातो आणि बाळा काकाला घेऊनच येतो. मी येतो तिच्यासोबत. अहो तुम्ही उत्सव मूर्ती आहात, तुम्ही इथेच थांबा. मी जातो आणि लगेच येतो. आणि सका सरांना दूध देत राहा, कमी नाही पडलं पाहिजे, ग्लास रिकामा नाही राहिला पाहिजे. जाऊ मी? अहो ऐका ना, ही बघा, ही आहे ना लहान कुटुंबासाठी उत्तम स्कीम आहे. म्हणजे बाळ जन्माला आल्यावर पैसे डबल होणार आहेत. हे बघा ना. बर, आता जाऊ? ऐका ना पूर्ण मी काय सांगते ते. बर बोल पटपट. हे बघा, बाळ 6 महिन्याचं झालं ना की आणखी 40% वाढवून मिळणार. मस्त ना. म्हणजे समजा आता आपण एवढे इन्व्हेस्ट केले ना की मग त्याचे आपल्याला 6 महिन्यांनी
बघा ना 40% वाढवून मिळतात, मस्त ना. हे बघ, तू असं काहीच करायचं नाहीयेस. अगं निव्वळ वेडेपणा आहे हा. या स्कीम फसव्या असतात, कळलं का तुला? अहो पण मी सगळी माहिती काढलीये, तसं काहीही होणार नाहीये. तुम्ही नीट लक्ष द्या. चल तुला पार्टीसाठी न्यायला आलं. चल. हो, तू पुढे, मी आलो. अरे असं काय करतोय? सगळी वाट बघतायत तुझी, थांबलेत तुझ्यासाठी. चल, हे काय लगेच? काय ग, तू नाही गेलीस? ते आम्ही जरा आमच्या पैशाच्या प्लॅनिंगचं डिस्कशन करत होतो. हो पण जायचं ना. त्याचं काय नसेल, तू तुझ्यासारखं सगळं सेट नाहीये ना आमच्या ह्यांचं. तू काय अमेरिकेला जाणार, डॉलर मध्ये कमावणार, पण आमच्या ह्यांचं ना काही स्वप्न आहे ना कुठे गुंतवणूक करायची तयारी. पल्लू, तू औषध घेतलं नाहीस ना? एक काम कर, ते बघ तिथं औषध ठेवलंय, ते तू घे आणि झोप. आराम कर. चल सिद्धू. अहो ऐक, चला गोफ खेळूया. 1 2 3 नानी गाणं म्हणा. रात्री गोफ घ्या गरे, पोटाला बरे, न खायची म्हातारी म्हणे. सेठ काय करत असेल? रे सखा, तू पण पी ना. नाही नको, तुम्ही काय? अरे सखा, घे घे घे, दूध घे. अजून कशी नाही आली अदिती? बघा ना, तिच्यासाठी पत्त्यांचा डाव थांबून राहिलाय. मग काय? हो ना, थांब ना, मी बघून येते ना. अगं थांबलोय आपण तिच्यासाठी. मुद्दाम बोलवलं का? हे चांगलं केलंस हो. म्हणजे खरंच त्यांना एकत्र वेळ घालवण्यासाठी फारच कमी दिवस उरलेत. लाडाची ग माझी लेक, किती समजूतदार झालीये नाही? हो ग, खेळू खेळू. पण आधी हे काय बॅचलरेट पार्टीसाठी लाडू केले ते तर खा. तुम्ही सगळ्या जणी हे खा, मी ते घेते. म्हणजे ते घेते आणि खाली नेऊन ठेवते. नाही, ते राहू द्या, तुम्ही आधी खाऊन घ्या. ओके, घ्या हो. नमा, काय बनवतेस? युवराज साठी कटलेट बनवतेस, पण जमत नाहीये म्हणून कंटाळलीयस. नमा, अगं रडतेस काय मग? अगं आता नाही जमत आहे, पण जमेल हळूहळू. बघ ना, माझं लग्न ठरलं तेव्हा मला तरी कुठे येत होता स्वयंपाक. पण तुला माहितीये, तेव्हा मोठ्या बाईंनी मला धपाटे शिकवले होते. नमा, चल आपण धपाटे बनवूया. मी शिकवते तुला. हे ठेव सगळं बाजूला. अरे वा, हे काय जमतंय की तुला? उगाच रडत होतेस तू. आता थँक्यू म्हण. काल मला आणि सिडला वेळ मिळावा म्हणून तू जे काही केलंस त्याचं काय? खरं तर मीच तुला थँक्यू म्हणायला हवं. काल तुझ्यामुळे आम्ही खूप छान वेळ घालवू शकलो. जा, युवराजला देऊन येतो. हे घे.